न्यायदीपिका म्हणजे काय म्हणलं, न्याय आणि दीपिका म्हणजे दिवा. न्याय म्हणजे ज्ञान पर्याय. त्याचं काय काय व्युत्पत्ती करून सांगते अम्मा. त्याचं घय प्रत्येक तर ते न्याय झाला शब्द. तर प्रत्येक न्याय म्हणजे काय घेत असतो आपण, ज्ञान पर्यायाची चर्चा आहे ती. आणि त्याचं दिवा, दीपिका म्हणजे छोटा दिवा. मग ते दाखवणारं म्हणजे ज्ञानाला दाखवणारी ही दीपिका आहे. मग कशासाठी सांगितलं, का शिकायचं न्याय. निकी पुढे या. न्यायाचं वर्णन शिकून आपल्याला काय फायदा आहे. तर म्हणले ज्ञान सोडून आपण सगळं शिकतोय आणि ज्ञानच आपल्याला खरं स्वतःकडे जाण्यासाठी साधन आहे. आणि त्या साधनाचं चूक झाली तर आपण स्वतःपर्यंत नाही पोचू शकत. मग विषय काय आहे, साधन काय आहे, फळ काय आहे, ह्याची सगळी चर्चा ह्याच्यामध्ये केली. त्याचं मागचं सगळ्यात पुठ्ठा काढा, पुठ्ठा. मग महाराजींनी हा चार्ट करून दाखवलाय. ह्याच्यामध्ये सांगितलं काय तर त्याच्यात काय दाखवलंय, विषय ह्याला म्हटलं ऑब्जेक्ट. तर तिन्ही टाईपनी उत्तरं दिली आहेत. म्हणजे वेगळ्या वेगळ्या ज्ञान पर्यायाचं चर्चा घेऊन. वस्तू अशी विषय आहे म्हणा, वस्तू म्हणा, ऑब्जेक्ट म्हणा, सगळे एका अर्थवाची. त्याला प्रकाशित करणारं हे साधन. मग ते दिवा घेतला. आणि त्याचं फळ इकडं मिळणार आहे ते रिफ्लेक्शन ह्या पडद्यावर. मग त्यांनी कुठं चूक होती ह्याच्यासाठी म्हणून हा चार्ट दाखवलाय. आपल्या ज्ञानामध्ये चूक होती का विषयामध्ये चूक होती, त्याच्या अनुसार आपल्याला फळ मिळतं. मग आपल्याला काय पाहिजे आहे, सम्यक दर्शन पाहिजे, सुख पाहिजे, अतिंद्रिय आनंद पाहिजे. मग आपल्याला कुठं फळ मिळणार आहे, इथं. आणि आपण कुठं बदलायला जातोय, इथं बदलायला जातोय. इथं बदलल्यावर तुम्हाला कसं, म्हणजे हा जर चुकीचा असेल काय विषय तर इथं आपल्याला फळ मिळत नाही जे अपेक्षित आहे ते. मग तुम्हाला इथं बदलायचं तर काय बदलावं लागेल, फळामध्ये जर तुम्हाला चेंज करायचंय तर तुम्हाला काय बदलावं लागेल, विषय आणि साधन बरोबर. हा, मग त्यांनी काय घेतलं, वाचा काय लिहिलंय तिथे. ते प्लास्टिक काढून वर करा ना. नाही ते अच्छा ते जाणारच आहे, निघालेलंच आहे ते. काय सांगितलं, विषय घेतला, परद्रव्य, लाल वस्तू. उभा धरला तर निकी तिकडं त्यांना पण दिसेल. विषय घेतला, लाल वस्तू. मग तुम्हाला व्हाईट रिफ्लेक्शन पाहिजे, कसं मिळणार. हो, बोला की चार्टवाले किशोरी काकी त्यांनी त्यांच्या पाठशाळेच्या पोरांबरोबर सगळ्या चार्टचे प्रयोग छान केले. या ठिकाणी जर आपल्याला समता भाव पाहिजे असेल तर विषय योग्य पाहिजे, साधन योग्य पाहिजे, तरच फळ समता भाव मिळेल. मग या ठिकाणी खाली दाखवले की तुम्ही वस्तू जर रेड कलरची ठेवली, म्हणजे विषय ठेवलाय रेड, त्याच्यावर जे साधन बॅटरीचं वापरले तर ते जे फोकस टाकले ते काय टाकले, व्हाईट टाकले. तर तिकडं रिफ्लेक्शन काय आलं, रेड आलं. विशाल भाई, मग इथं विषय त्या ठिकाणी चुकलाय, विषय त्या ठिकाणी रेड टाकलाय ठेवलाय, साधन बरोबर आहे पण तरी सुद्धा रिफ्लेक्शन आपल्याला रेड आलं. समता भाव म्हणजे तिथं व्हाईट आलेलं नाही. दुसऱ्या चार्ट ह्याच्यामध्ये काय केलं, विषय बरोबर ठेवलाय, व्हाईट वस्तू ठेवली, रिफ्लेक्शन ब्ल्यू टाकलं. तर त्या ठिकाणी रिफ्लेक्शन आलं ब्ल्यू, व्हाईट नाही आलं, कारण तिथं साधनामध्ये चूक आहे. आणि सगळ्यात वर विषय पण बरोबर आहे, साधन पण बरोबर आहे, फळ पण बरोबर आहे. मग विषय आता आपल्याकडे घ्यायचं. आपण विषय काय काय ठेवतो तेच घेतलं. सगळ्यांना माहिती की बाहेरचं तर घरदार पैसा ते तर सगळं भिन्न आहे, ते तर विषय योग्य नाही. आपण आत्मध्यानासाठी सुद्धा खरे देव शास्त्र गुरु हा जरी परविषय ठेवला तरी सुद्धा त्या ठिकाणी योग्य नाही. ध्यानासाठी, समता भावासाठी, कारण तो परविषय आहे. तिथं परविषय आहे म्हणजे तिथं रागभावाची उत्पत्ती आहे. त्या ठिकाणी पराकडे बघितल्यावर समता भाव होत नाही. भले त्या ठिकाणी प्रत्यक्ष साधन वापरलं तरी सुद्धा समता भाव येऊ शकत म्हणजे प्रत्यक्ष आर्यंत सिद्धांनी सुद्धा कोणता विषय ठेवलाय, देवगुरु शास्त्रात ठेवले का त्यांनी, नाही. आपला सुद्धा निज कारण परमात्मा हा विषय पाहिजे. मग आता साधनाची चर्चा. मग दुसऱ्या ह्याच्यामध्ये विषय ठेवला निज ध्रुव आत्मा,
परंतु साधन काय वापरलं, जे आता अम्मानी 14 नंबरचा चार्ट घेतला त्याच्यामध्ये बाबा आगमाने जाणलं, नयाने जाणत बसलो, स्मृती, प्रतिभिज्ञान, इंद्रिय, तर्क, अनुमान, बहिर्जल्प, अंतर्जल्प, इथपर्यंत जावा. इथपर्यंत जरी साधन वापरलं तरी आत्मा दिसणार नाही, समताभाव येणार नाही. मग पुढचं तिसरी गोष्ट केली की ज्यावेळेस आपण विषय निजध्रुव आत्मा ठेवला, साधन त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रामाण्य सहित आपली स्वतःची मतिश्रुत ज्ञान पर्याय हे जेव्हा ठेवलं तेव्हाच आपल्याला समताभाव प्रगट होऊ शकतो. म्हणून समताभावासाठी आपला विषय बरोबर पाहिजे, साधन बरोबर पाहिजे, तरच अनुभूती आहे. साधन बरोबरचा अर्थ काय? प्रत्यक्ष साधनाचा अर्थ काय? अन्य कोणाचंही अवलंबन नको, अन्य कशाचंही अवलंबन नको. न इंद्रिय, न मन, न शब्द, न काही कुठलंही अन्याचं अवलंबन नाही. पूर्णपणे आपल्या ज्ञानात जाण्याचं. त्याच्यासाठी कुठलाही पांघरुळगाडा वापरायचा नाही. आता आपण कशाचं अवलंबन घेतोय? डोळ्याचं, शब्दाचं, आणि त्याने दिसणारच नाही. खिडकीप्रमाणे इंद्रियाचा तो विषयच नाही. आणि तुम्ही इंद्रियाच्या विषयात नसल्याला जाण्याचा प्रयत्न करताय, कसं जाणार? तो इंद्रियाचा विषयच नाही. पण आता इंद्रिय असूनही आपण इंद्रियाने जाणतच नाहीये. जाणतो की आपण ज्ञानाने जाणतो. आपच मतिश्रुत ज्ञानाचं प्रत्यक्ष प्रामाण्य सहित कसं जाणायचा हा विषय झाला तर त्या अनुभूतीचा विषय होऊ तेच आज आम्हाला छान घेतलं चार्ट. 14 नंबरचा चार्ट मध्ये जे सांगितलं, केवळ ज्ञान, मतिश्रुत ज्ञान हे सगळे ज्ञान तर आहेत, पण मतिश्रुत ज्ञान, आपच मतिश्रुत ज्ञान प्रत्यक्ष प्रामाण्य सहित जर हे केलं, जाणलं, साधन घेतलं तरच आपण आत्मा जाणू शकतो. ते कसं जाणायचं? त्याचं अवलंबन घेणं म्हणजे काय? म्हणजेच प्रत्यक्ष, म्हणजेच की कशाचंही अवलंबन नको आहे तिथं. त्यावेळेस शब्द सुटले पाहिजेत, जल्प सुटले पाहिजेत, अंतर्जल्प म्हणजे चिंतनाची भूमिका पण सुटली पाहिजे. अंतर्जल्प म्हणजे चिंतनाची भूमिका आहे ती. अंतर्जल्प म्हणजे ही चिंतनाची भूमिका आहे. आणि चिंतन म्हणजे आत्मानुभूती नाहीये, त्याच्यापासून ती भिन्न आहे. आपण चिंतनाला आत्मानुभूती म्हणायचं. आपण असं बसलो, आपण असं बसलो तर मग काय करायचं? ह्या सगळ्या गोष्टी हे बघा. आपण जल्प म्हणजे मोठ्याने बोलत नाही, पण आत ते म्हटलं जातं ना, त्याला अंतर्जल्प. मग तेच आज जे चार्ट मध्ये घेतलं ना माताजींनी, जोपर्यंत आपण आत्मानुभूतीपर्यंत नाही पोहोचत आहे, ते साधन, तो विषय मिळत नाही ना, तोपर्यंत समजून घ्या जे सगळे खालचे चार्ट दाखवले होते ना, वरचा सगळ्यात होता तो एक कॉलम होता, तो फक्त शुद्धात्मानुभूतीची पर्याय दाखवली होती. यहमे शुद्धात्मा हूँ असं, हा मी प्रत्यक्ष घेतलं ते प्रत्यक्ष ज्ञान पर्याय. त्याला सोडून जे सगळे खालची ज्ञान होती ना, ती सगळी ज्ञान आपण अवलंबन घेतोय ध्यान करताना. हे समजून घ्यायचं होतं. म्हणजे मी पण माताजींना बोलताना ते म्हणले ना की साम्यवारी प्रत्यक्ष म्हणजे पण काय, तुम्ही इंद्रियातून बघायला जाताय आत्म्याकडं. कसं? डोळ्याने दिसतोय का, कानाने ग्रहण केला पकडला जातोय का, स्पर्शाने जाणं येतोय का, सगळीकडनं आपण जे पण आत्मा म्हणून धरायला जातोय तो इंद्रियांचा विषय धरतोय. मग एकतर ते परोक्ष साधन आहे म्हणा किंवा इंद्रिय ज्ञान आहे, त्यामुळे ते ज्ञान तुम्हाला आत्म्यापर्यंत येणार नाही. मग प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे काय असतं? मग हे साम्यवारी प्रत्यक्ष म्हणलं ते सुद्धा इंद्रिय ज्ञानच आहे. त्याच्या पुढे जाऊन मन सुद्धा त्यावेळेस खंडित होते एक देश, असं सांगितलं गेलं. जेव्हा आत्म्याला जाणतो तेव्हा मनाचं सुद्धा अवलंबन नाही, मन सुद्धा इंद्रिय म्हणा. त्यामुळे ते पण एक देश म्हणजे थोडंफार खंडित आहे तिथं, तेव्हाच तुम्ही अतिंद्रिय ज्ञानाने स्वतःला जाणू शकता. म्हणजे म्हणलं ना काल, असं व्ह्यू बदलायचंय फक्त तुम्हाला. आपलं नजर चालली आहे बाहेर ना, किंवा आपला ज्ञानाचा विषय आपण बाहेर पाहतोय किंवा चुकीच्या साधनाने पाहतोय. फक्त विषय बदलायचे की मी आजपर्यंत स्वतःला शरीर मानले, या पर्यायातून मानले, पण मी पर्यायाच्या आती त्या असं बघा ना, काय असू शकतो मी, काय आहे. मग जसं आज आम्हांनी सांगितलं की सगळ्या ज्ञान पर्यायातून तुम्हाला आत्माच दाखवायचा आहे. सगळ्या परोक्ष ज्ञान पर्यायातून सुद्धा आत्मा दाखवला तिथं. दिसणार तर आहे आत्मा, पण सांगा की परोक्ष ज्ञानाने कसा दिसला आणि प्रत्यक्ष ज्ञानाने कसा दिसला. जसं तुमच्या मुलाचं उदाहरण घ्या, मुलगा समोर आला आपल्या, प्रत्यक्ष जाणतोय आपण, आणि आता इथं नाहीये, तुम्ही परोक्ष जाणताय. स्पष्टता कशामध्ये येणार आहे? म्हणजे ज्ञान स्पष्ट असतं ते प्रत्यक्ष असतं. एवढीच त्या प्रत्यक्ष ज्ञानाची व्याख्या आहे.
बाकी बाहेरच्या इतर अवलंबनातून जे काही तुम्ही जाणायला जाणार ते सगळं अस्पष्ट ज्ञान आहे. वाटेल तुम्हाला, म्हटलं ना ती या भिंतीला मी प्रत्यक्ष जाणतो, बरोबर आहे का चुकीचं आहे? चुकीचं आहे, कारण की याच्याद्वारे जाणतोय ना. इंद्रियाने जे जाणणार आहे ते प्रत्यक्ष म्हणलं गेलं फक्त, पण प्रत्यक्ष म्हणजे व्यवहारामध्ये त्याला प्रत्यक्ष म्हटलं जाईल म्हणून समव्यवहारिक प्रत्यक्ष. पण ते वास्तविक प्रत्यक्ष कसं इंद्रियाच्या माध्यमातून आत्मा हुडकायला पण जायचा नाही डोळ्याने आत. दिसणारच नाही. म्हणजे मन खंडित करायचे तर डोळे तर आधीच, त्याच्या आधीच 5 इंद्रिय बाजूलाच. इंद्रियांच्या द्वारे अतिंद्रिय विषय ग्रहण केला जाणार नाही. म्हणून सांगितलं की शब्द सांगितले गेले ना त्याचा वाच्य धरायचंय. जसं गोड म्हणताना तुम्हाला काय वाच्य दिसतोय? त्याचा गोडपणा आपल्याला जे फील केलंय ना तुम्ही ते दिसतंय ना, ते जाणीवेत येते. तो ती फिलिंग आहे ना जाणीव म्हणजे. मग तसंच आत्मा म्हणताना तुम्हाला शब्द दिसतायत ना, फील करा काय आहे तो आत्मा. म्हणजे ती फिलिंग म्हणजेच अनुभूती आहे, तीच जाणीव आहे. आपण फक्त त्या वाचकाला पकडायला जातोय, वाच्याला पकडा तर दिसणार. पण मग आता मी तुम्हाला तो प्रश्न कालही म्हटलं होतं की जसं पूजा करताना आपल्याला वाचतो आपण म्हणजे पूजा म्हणता म्हणता जे भावभासन होतं आपल्याला आतमध्ये, आणि मी असं आहे, जे भगवानांनी केलंय तसंच मी करू शकतो, आणि ते मी ते वाचतं म्हणजे आपले भावना अजून हे होतात चांगल्या रीतीने. तर मग ते काय म्हटलं ते की नाही असं अवलंबन घेणार की आपण जसे भगवान आता जसं ऐका ना, जसे भगवान आहे तसाच मी आहे, हे सादृश्य प्रत्यभिज्ञान आहे. आणि प्रत्यभिज्ञान हे परोक्ष ज्ञान आहे. पर्याय आहे. ते नाही म्हणायचं. जसं मी म्हटलं ना रसगुल्ला खाल्ला तर त्याची जे मी खाल्ला तुम्हाला त्याची हे अनुभूती किती पण वर्णन केलं. तसं जेव्हा भगवंतांचं हे वाचतो ते वाचतो तसं मी आहे हे की नाही, असाच मी आहे आणि मी एवढा शुद्ध आहे आणि हे मी करू शकतो आणि मला साध्य करायचंय, ही जी भावना येते म्हणजे मी जाणते ना की मी आत्मा आहे. भावना करताय ठीक आहे की त्याला आम्हाला निषेध नाहीये, पण ती भावना म्हणजे शुद्ध उपयोग नाही. कारण तुम्ही अजून पकडू नये ना विषयाला बाहेरच्या. देवशास्त्र गुरु सुद्धा आपल्याला अनुभूती देऊ शकत नाहीयेत, मार्ग दाखवू शकतात एवढंच. त्याच्या पुढे जायचं कार्य आपलंच आहे, त्यांना सुद्धा सोडावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत जल्प करताय किंवा त्यांचं भक्ती करताय, स्तुती करताय, त्यांना घेऊन जे काही ध्यान करताय तोपर्यंत अजून अवलंबन आहेच आपल्याला बाहेरचं. मग ते सुद्धा सुटलं त्यावेळेस आपल्याला दिसणार काय मी आहे तो. मामांनी सांगितलं ना, नाही ह्यांनी सांगितलं आता तसं, भगवान तरी कोणाला जाणतायत स्वतःलाच. मग ते बघून तरी आपल्याला समजतंय का? ते बाहेर बघून कळणार नाही जीव कसा असतो. भगवंतांकडे बघितल्यावरच जीवाचं वास्तविक स्वरूप काय आहे हे लक्षात येतं, आणि म्हणून आपल्याकडे जायला सोपं होतं. बाहेर कुठं बघितल्यावर जीव कसा दिसतो आपल्याला? हसतोय, बोलतोय, हे जीवाचं स्वरूप नाही ना. जीव कसा असतो म्हणजे प्रत्येक मूर्ती ध्यान असतंय का नाही, जीव असा असतो. म्हणून भगवंतांना ज्ञानामध्ये जिवंत करायचं म्हणजे काय, भगवान काय विचार करतात म्हणजे वेदन करतात ना, जीवाचंच मी एकत्व स्वरूप आहे, एकटाच आहे का, म्हणजे त्यांना भार का नाही डोक्यावर, कारण जाणतेच नित्य मी एकटाच आहे. आपल्या डोक्यावर भार काय आहे, मी मानलं ना स्वतःला पत्नी आहे, माता आहे, मग माझं आता कर्तव्य हे नाही ना. ह्या शरीराच्या अवस्था आहेत ना, आपण ह्या शरीराच्या अवस्था सोडून स्वतःला पाहिलं पाहिजे का नाही. जीव आहे का पत्नी, जीव आहे का माता, जीवाला हात आहे का, जीवाला डोकं आहे का, म्हणजे वास्तविक जीव कसा आहे हे त्यांच्याकडे बघितल्यावरच काढ. तिथं पण आपण काय बघतो, मूर्ती बघतो म्हणजे शरीरच बघतो, मग ह्या डोळ्यांनी शरीरच दिसणार. म्हणून म्हटलं ते दर्शन नाहीये वास्तविक. आपण अनादिकाळ दर्शन कसं करत आलो, पांढरी मूर्ती आहे, चेहऱ्याचे भाव वितराग आहेत, पण ही मूर्ती म्हणजे शरीरच पाहिलं परिणाम. म्हणून म्हटलं ते ज्ञानातनच पाहायला पाहिजे, तर ज्ञानामध्ये ते जिवंत झाले म्हणजे वास्तविक आपण आत्म्यालाच जाणलं. भगवंतांना जाणलं म्हणजे काय, भगवान आत्म्याच्या अवस्थेत ना, अर्यंत सिद्धाच्या रूपात कुणाच्या अवस्था आहेत, शरीराच्या आत्म्याच्या. कोणती अर्यंत सिद्ध आचार्य उपाध्याय शरीराच्या अवस्था आहेत का आत्म्याच्या? आत्म्याच्या नाहीच ते. आत्म्याची कशी असेल ती अर्यंत सिद्ध? शरीराच्या अवस्था नाहीये, ते आत्म्याच्या आहेत. भलेही शरीराला नमस्कार करतोय कारण त्या पर्याय त्यांनी ती पुरुषार्थ करून प्रगट केली आहे, पण अर्यंत ही अवस्था शरीराची नाहीये. पर्याय प्रगट केलेला आहे. अर्यंत ही अवस्था, अर्यंत म्हणजे काय, अरी म्हणजे काय,
शत्रू. अंत म्हणजे काय? नाश करणे. कोणते शत्रू आहेत आपले वास्तविक? क्रोध मान माया. कर्म म्हणजे राग द्वेष. कर्म नाही शत्रू, क्रोध मान माया. कर्म वास्तविक भिन्नच आहेत ना. कर्म पुद्गल. म्हणजे आता ही आपली म्हणजे आपले मनुष्य राग पर्याय द्वेषाचे भाव. आहे, ही कोणाची आहे? जीवाची आहे का पुद्गलाची आहे? पुद्गलाची. जीवाची काय पर्याय आहे? जीवाची म्हणजे एक क्षेत्राबाह्य म्हणून आपण एका जीवाची अर्थाने ही पर्याय म्हणतो ना आपण. जीव जीवाची. पूर्वी होता तुमचा नरक गतीमध्ये, आता एका मनुष्य अर्थाने गतीमध्ये. मग ही जीवाची कोणाची पर्याय आहे? जीवाची. मग जीव त्या त्या पर्यायात गेला म्हणून तर जीवाची पर्याय म्हणली गेली ती. मग अरिहंत दशा पण एक, सगळ्या दशा ज्या पंचपरमेष्ठींच्या त्या जीवाच्या दशा आहेत, म्हणून पर्यायाला धरू नका सांगितलं जातं ना. जेव्हा आपण त्यांना नमस्कार करतोय तेव्हा ठीक आहे, त्या पर्यायात आपण त्यांना कारण आदर्श त्यांनी म्हणून तो पाहतोय. पुरुषार्थ केलाय ना. त्या पुरुषार्थाला नमस्कार आहे. जसं दुधाची बाटली म्हणतो, दुधाची बाटली असते का? नाही. मग का त्याला म्हणलं दुधाची बाटली? काचेची बाटली असताना दुधाची बाटली का म्हणलं? कारण संयोग संबंध ठेवलंय. संयोग. तसं ह्या शरीराला, मनुष्य शरीराला जीव का म्हटलं? संयोगाने. त्या जीव ठेवलाय. प्रेताला म्हणतो का जीव? एक हा, क्षेत्राबाह्य संयोग आहे की, पण एक क्षेत्राबाह्य. जीवाची आहे की नाही ती पर्याय? तर जीवाचीच पर्याय आहे. आता डेड बॉडी पडली आहे, कोणाची पर्याय म्हणणार आहे तुम्ही? आता तिथं जीव नाहीये, निघून गेलाय, म्हणजे जीवाची पर्याय होती म्हणताय ना म्हणजे ती. जीव परिणामवालाय, भाववालाय. म्हणून त्यावेळेस प्रत्येक काय वेळी म्हणतात लक्ष. म्हणजे जेव्हा डेड बॉडी आहे पडली त्यावेळी जीव निघून गेला म्हणताय ना तुम्ही. मग जीवाची पर्याय होती का नाही तिथं? आधी होती. शरीराचं पण आहेच की कार्य त्याचं, नाही असं नाहीये. पण जीव होता ना, जीवाची ती अवस्था होती, आता ती नष्ट झाली, आता पुढच्या पर्यायात गेला जीव. तर मग आपण काय म्हणू त्या डेड बॉडीला? तिथे डेड बॉडी आहे म्हणतो ती ना. पुद्गलाची झाली, पण जीव निघून गेला म्हणजे जीवाची अवस्था बदलली. मग जीवाची ती अवस्था होती ना. आपण काय म्हणतो? असं प्रत्येक का अवस्थेत रडतोय बदलतोय. आता? तिथं जीव राहिलाय का? जीव तर पुढच्या गतीत चालू झालं ना त्याचं जीवन. मग हिथं रडून आपल्याला फायदा का त्याला फायदा? कोणालाच नाही. कोणालाच नाही. परत परत रडण्यामुळे परत परत तसे कर्म बंद, स्वार्थापायी परत रडतो. वियोग. पण हे आपल्या लक्षात येत नाही. रडून काय करायचं असते? म्हणजे जिवंत असताना जेवढं करणार तर मेल्यावर परत काय? म्हणून सेवा करताना जिवंत असताना करा, तर म्हणजे त्याचे परिणाम. आचार्य ही जी आहे पर्याय, सगळे आर्य जीवाची पर्याय. अवस्था. हा. नाही, मला असं वाटलं की जरी शरीर आहे तरी ते तर पुद्गलमयच आहे ना. एक क्षेत्राबाह्य जरी आहे तरी जीवाची स्वभाव काय? तिथे स्वभाव बदलला नाहीये, स्वभाव नाही, तर नाही. आहेच आता आपण की. म्हणतो एखाद्याला क्रोधी जीव. हा? मग ही कुणाची पर्याय? क्रोधी जीव. जीवाची विकारी हा, पर्याय. पण जीवाची विकारी विकारी पर्याय. वास्तविक जीव क्रोधी नाही. नसतो, पण आपण त्याला आयुष्यभर ते क्रोध रूपानेच बघतो. म्हणजे आपली दृष्टी चुकली का आता नाही? हे बघा की महावीर भगवान आहेत, आता कुठं आहेत? आता सिद्ध सिद्ध. झालंय. सिद्ध दशेत आहेत म्हणताय की दशेत नाही? म्हणजे? सिद्ध दशा म्हणजे काय? जीवाची त्यांची तशी स्वभाव पर्याय. पर्याय आहे का नाही? पर्यायात आहेत ना. मग सिद्ध ही सुद्धा पर्याय आहे, समजलं? त्याच्या पूर्वी कुठल्या अवस्थेत होते? अरिहंत ही अरिहंत दशेत होते, म्हणजे अरिहंत पर्याय झाली. पर्याय शिवाय त्याच्या जीव द्रव्य पूर्वी दिसत कुठं नाही. होते? समजा समजा नाही नाही, आता सिंह अवस्थेमध्ये होते, मग सिंह ही पण अवस्था आहे ना, पर्यायाच आहे. मग प्रत्येक पर्यायातून पुढे चाललाय जीव. पर्याय रहित जीव नाहीये, कुठल्याही दशेत असू देत पर्याय सहित आहे. मग फक्त आपण त्यांना तिथं का पर्यायात नमस्कार करतोय? आपल्या पर्यायाला धरायला नाही सांगितलं आपल्याला. जेव्हा तुम्हाला ध्यान करायचं तेव्हा तुमची पर्याय भलेही ती शुद्ध असेल, भलेही आतिंद्रिय आनंदाची पर्याय असेल, तरी सुद्धा ध्यानाला ती योग्य नाही आहे तुम्हाला. आचार्य उपाध्याय निगोदापासून सिद्धापर्यंत म्हटले उपाध्याय. जीव मंगल आहे. मग निगोदी जीवाला नमस्कार करतो का? नाही करत. का नाही करत? त्यांनी पुरुषार्थाने कारण अजून पर्याय तशी ते त्याची इवन नमस्कार तिथं करण्याला त्या आहे. सिंहाच्या तो अवस्थेत पुरुषार्थ पण नाही, शुद्धोपयोगाचा. जी सिंहाच्या पर्याय आहे ती अवस्थेत नमस्कार पण करण्याला आहेत नाही. हा. नाही, सिंहाच्या अवस्थेत पण त्यांनी अनुभूती घेतली की त्या जीवाने, जेव्हा चारण मुनींचा उपदेश मिळाला. मग तिथं का नाही नमस्कार करत आहे तुम्ही? म्हणजे सिद्ध पर्याय प्रकट हा, झाला. आत्मा तर सगळ्या अवस्थेमध्ये आहे की, ध्रुव शुद्धच आहे. निगोदी अवस्थेत पण, सिंहाच्या अवस्थेत, अरिहंतांच्या, सिद्धांच्या सगळ्या अवस्थेत आत्मा शुद्धच आहे. मग नमस्कार कुठं केला गेला? जिथं पर्यायामध्ये अभिव्यक्ती झाली तिथं त्या पर्यायाने सहित त्या द्रव्याला धरून आपण नमस्कार करतोय. मग पर्यायाला तिथं नमस्कार म्हणणार जेव्हा आदर्श बघतोय त्यावेळेस. पण जेव्हा त्यांनी त्यांच्या ध्रुवाला जाणलंय, पकडलंय, तेव्हा त्यांच्या पर्यायात तशी अवस्था प्रगट झाली आहे. मग तसं मला कोणाला धरायला पाहिजे? माझ्या ध्रुवा हा, मग मी पण त्यांनी जे केलं ते मी केलं तर मला तशी तशी पर्याय अवस्था प्रगट होईल. हम्म. हा. आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडे, कारण त्यांनी ती प्रगट केलीये. मग आपल्याला उपदेश पुन्हा ज्यांनी जे केलंय कार्य त्यांच्याकडून तसं मिळणार ना.
संसारी जीवानी ते कार्य केलेलं नाही, त्यांच्याकडे बघून मिळणार का ते? नाही. म्हणजे संस्कार उद्गलाकडे बघून होणार का चेतनेकडे बघून होणार? चेतने. मग ती चेतन वस्तू आहे ना. भगवान म्हणजे काय? चेतन जीवद्रव्य. मग त्यांच्याकडून आपल्याला पण तेच संस्कार होते की मी पण असं आहे आणि जाण्याचं आहे, आणि मग त्यामुळे ती पर्याय प्रगट होणार. तत्वार्थाचं मंगलाचरण म्हणा. मोक्षमार्गस्य नेतारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये. शेवटच्या चरणाचा अर्थ सांगा. वंदे तद्गुणलब्धये. तुमच्या गुणांना आमच्या त्यांच्या गुणांना आम्ही नमस्कार. जे गुण त्यांनी प्राप्त केले त्या गुणांना माझा नमस्कार नाही. कशासाठी? मला प्राप्त हो, मला ते गुण प्राप्त हो, ते गुण प्राप्त त्यांच्यात हो. जे गुण आहेत मग त्यांनी तुमच्यात जे गुण प्रगट कुठले आहेत, केले. त्यांच्यात गुण कुठले आहेत? सेमच आहे, सारखेच आहे. आनंद गुण. मग काय त्याची अर्थ घ्यायचा प्रगटता तिथं? हो. नाही. नाही अर्थ काय घ्यायचा तिथं? पर्यायाच्या मधली तो व्यक्त तर झालेले गुण ते तर प्राप्त त्यांच्यात माझे माझ्यात व्यक्त सेमच आहे. सेमच गुण आहे. गुणामध्ये फरक प्राप्त होणं नाहीये. म्हणजे व्यक्त होणं. वितराग सर्वज्ञ हितोपदेश आहे. मोक्ष मार्गस्य नेतारं हितोपदेश. जे मोक्ष मार्ग नाही मला नाही ते सांगायचं. मला सांगायचं काय आहे, गुणांची उपलब्धी हो असं म्हणतोय ना आपण जे तिथं. मग माझ्यात काही गुण नाही आहेत का ते? आपण गुणांनी परिपूर्ण द्रव्य दृष्टीने मी जसं आहे तसंच ते जसे तसंच मी पाहत नाही ना मी आहे. माझ्या गुण तर गुणांकडे. तशीच आहेत. पूर्वी गुणांची ते प्राप्ती नाही आपल्यासारखेच करायची आहे. पूर्वी ते आपल्यासारखेच होते. आपल्यासारखे नाही माझं थांबा की आहे. थोडे द्रव्य दृष्टी आणि पर्यादृष्टी ह्याच्या ह्यातून सांगायला लागले त्यांनी. नाही म्हणजे काय केलंय त्यांनी, गुण हा तिथं शब्द जरी वापरला ना तरी त्या गुणाचा अर्थ पर्याय घ्यायचा आपल्याला. त्यांनी ज्या गुणांची प्राप्ती केली आणि पर्याय प्रगट झाली आहे तशीच मला माझ्या पर्यायामध्ये अभिव्यक्ती होऊ दे, तशा पर्यायाची मला उपलब्धी होऊ दे, ह्याच्यासाठी मी नमस्कार करतोय. गुण तर त्यांचे विशुद्ध आहेत, आपले विशुद्ध हा आहेत. ते नाही करणार, गुणांमध्ये आपणच फरक करणार आहे. नाहीये. म्हणजे गुण घ्यायचे नाहीये त्यांच्याकडनं माझ्याकडे नाही तर म्हणून दे असं नाही. देणार पण त्यांनी नाही. आपल्याला देणार पण नाही ना. प्रत्येक जीव स्वतंत्र आहे. ज्यांनी कसं आर्यन एक भगवान सुद्धा हे आत्मा जाणणं आहे. म्हणजे सुद्धा काय परापासून भिन्न स्वतःशी अभिन्न म्हणून हे प्रत्येक जाणणं ठिकाणी ही शुद्ध महाराजांनी हा ही शब्द शुद्धता घेतला. आहे. हा म्हणजे आता वर्तमानात मी होतो असं नाही. हा मी म्हणजे आत्ता जाणार. या ही पर्याय स्वतःसाठी द्या, त्या पर्यायात अनुभव करा असं वर्तमानातलं सांगितलंय. भूतकाळ काय सांगितलं? सपना. वर्तमान भविष्यकाळ कल्पना आणि वर्तमान काळ अपना. वर्तमानात पुरुषार्थ केला तर भूतकाळ पण सुखाचा आणि भूतकाळ तर गेलाच आहे त्याचा काय, पण भविष्यकाळ पण ते म्हणताय का भूतकाल प्रभू आपका वह मेरा वर्तमान जो आपका. म्हणजे ही भावना करतो, म्हणजे भावनाच भववर्धिनी भवनाशिनी म्हणले ना. काय विषय होता? काय झालं? तेच गुणांचं मग कुठलाही ग्रंथ शिकायचा असताना पहिल्यांदा हे 3 गोष्टी सांगितल्या. म्हणजे उद्देश काय आहे, लक्षण काय आहे, निर्देश परीक्षा काय आहे. मग का शिकायचं ते? उद्देश म्हणजे काय? नाममात्र कथन. हा मी तर म्हणेन ध्येयच ना. हा बरोबर आहे. कोणतेही उद्देश कार्य आपण म्हणजे बिन नाव. उद्देशाचं करत नाही. नाव सांगितलं. तुम्ही कुठल्या ग्रंथाचं अध्ययन करणार आहे ते उद्देश. लक्षण म्हणजे प्रयोजनामध्ये येणार. तुम्ही जे म्हणताय ना ते सगळं प्रयोजनात येणार. उद्देश म्हणजे काय तुम्ही शिकणार आहे त्याचं नाव थोडक्यात. उद्देश हा शब्द म्हणजे काय आता काय न्यायदीपिका वेगळ्या शिकायची. अपेक्षा. न्यायदीपिका शिकायची ह्या आणि उद्देश झाले. लक्षण त्याचं काय? लक्षण काय? तो न्यायाचा ग्रंथ आहे. ज्ञानाचं काय लक्षण आहे किंवा लक्षणाचं लक्षण काय आहे, लक्षण कशाला म्हणायचं, हे सगळं त्यांनी त्यात खुलासा करून सांगितलं. तुम्हाला आत्मा समजून घ्यायचा. आत्मा हा उद्देश झाला. लक्षण काय लक्षण आत्म्याचं? म्हणजे सगळ्या मिसळलेल्या वस्तूमधून ज्या चिन्हाच्या द्वारे आपण वस्तू वेगळी करतो. जसं बाजारात गेल्यास लक्षण माहीत असलं तर ती वस्तू, तसं हिथं सगळे जीव आहेत की, पण सगळ्या जीवांचं ध्यान करून मला उपयोग आहे का? मला माझा निजध्रुव शुद्ध आत्मा वेगळा, पण त्याचं लक्षण माहिती पाहिजे ना. तर आपण ज्ञानाने वेगळं करायचं. असं काय बाहेर वेगळं करायचं सोपं असतं, लगेच असं आपण निवडून वेगळं केलं असतं. इथं कसं वेगळं करायचंय? म्हणून ते ज्ञानात लक्षण फिक्स झालं की ज्ञानातच ते काय होतोय, वेगळा होतोय सगळ्यापासून. मग लक्षण समजून घ्यायला सांगितलं. लक्षण नंतर सांगितलं प्रयोजन. प्रयोजन म्हणजे परीक्षा. परीक्षा म्हणजे काय? उद्देश, लक्षण आणि परीक्षा. परीक्षा काय करायची? म्हणजे जे खरं काय आहे ते जाणून. कशाला म्हटलं परीक्षा? साधा प्रबल माळ आणि घ्यायचा असेल तर दुर्बल वाजवून युक्तीच्या घेतो द्वारे. म्हणे. जे आहे प्रबल आणि दुर्बल युक्तीच्या द्वारे
प्रबल आणि दुर्बल युक्तीच्या द्वारे वस्तूचा निर्णय करणं. निर्णय करणारा विचार तो आहे प्रवृत्त झालेला विचार. प्रवृत्त झालेला विचार आहे त्याचं नाव म्हणजे ज्ञान. हे असं आहे तर असं नाही, हे असं नाही तर असं नाही, असं ते त्यांनी ह्याच्यामध्ये व्याख्या देऊन सांगितली. परीक्षा म्हणजे काय, तुम्ही आत्म्याचा अनुभव करायला बसलाय, मग तिथं कसा निर्णय करायचा तुम्हाला, परीक्षा कशी करायची, मला आत्माच जाणीवत आलाय की नाही. मग विचार करा ना, ते न्याय सांगितला त्यात एक पारिशेष न्याय म्हणून. म्हणजे काय असतं, ठीक आहे तुम्हाला नाही समजला मी अनुभव केलाय की नाही हे, तुम्हाला सांगितलं आमचं घर इथं आहे, या घरात या गल्लीत आहे, या गावात आहे असं वगैरे, पण तुम्हाला नक्की समजे ना कुठे आहे. मग मी त्या गल्लीतलं सगळं सांगितलं, ते निळं आहे ना ते आमचं घर नाही आहे, पांढरं आहे ना ते आमचं घर नाही आहे, काचेचं आहे ना ते आमचं आहे का निशय ते पण घर आमचं नाही आहे, असं सांगितल्यावर तुम्हाला कळणार आहे का घर कुठलं माझं. नाही 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 हे अभावात्मक सांगितलं, कुठलं आहे हे सांगायचं आहे ना, मग ते तुम्हाला समजे ना म्हणून सांगितलं की हे नाही आहेत हे आहे. मग 4 घरं होती, त्या 4 घरातलं हे नाही हे नाही हे नाही म्हणजे काय झालं, पारिशेष न्यायाने जे राहिलं ते तुमचं घर आहे, म्हणजे ह्याला म्हणायचं पारिशेष न्याय. मग हे परीक्षा ह्याच्यासाठी सांगितली की तुम्ही जेव्हा ध्यान करताय त्यावेळेस त्या ज्ञानात जो विषय आलाय ना तो तुम्ही परोक्ष ज्ञानाने जाणलाय का, इंद्रिय ज्ञानाने जाणलाय का, अस्पष्ट जाणलाय का, नाही ना. मग हे सगळं नाही आहे म्हणजे समजून घ्या तुम्ही अनुभव केलाय तो खराच आहे. मग असं एका व्ह्यूनी हे पण सांगितलं की जर असा निर्णय होत नाही ना डायरेक्ट तुम्हाला, तर इनडायरेक्टली निर्णय करा की जे जाणलं मी ते सत्यच आहे आणि ते अतिंद्रिय प्रत्यक्षच होतं, तो अनुभवच होता, त्याला पारिशेष न्याय म्हटलं जातं. मग हे सगळी परीक्षा कशासाठी करायची, तेव्हा मी आंतरजल्प केले नाहीत, इंद्रियांचं अवलंबन घेतलं नाही, असं हे आपणच एक एक करून निर्णय करावा लागेल ना. निर्णय आपल्यालाच करायला लागेल. आंतरजल्प हे म्हटल्यानंतर आंतरजल्प म्हटलं म्हणजे ते विकल्पच आले ना, विकल्पच आले, बहिर्जल्प आणि आंतरजल्प आहे, पण ते आत्म्याचे तर विकल्पच झाले. बरोबर आहे. तसं तर म्हटलं ना आबाल गोपाल सगळ्यांना ज्ञानाचाच अनुभव होतोय का नाही, पण हा अनुभव म्हणजे हा निर्णय नाही आणि तोपर्यंत सम्यक दर्शन नाही, मग निर्णय करावा लागेल आपल्याला. आंतरजल्प म्हणजे मी ज्ञानानंद स्वभाव असं सूत्र सांगितलं, तर तुम्ही परत ते मनात मी ज्ञानानंद स्वभाव असं गोखलं जातं, हलवलं नाही तोंड, ते शब्द खेळणं आतमध्ये ह्याला जल्प म्हणायचं. मी हुशार आहे म्हटल्यावर जल्प नाही करणार तुम्ही, अनुभव करणार. म्हटलं तुम्ही फार हुशार आहे, हुशाराचं वेदन झालं, तिथं नाही जल्प केला. हुशार आहे किंवा मूर्ख आहे किंवा डोकं दुखतंय म्हणतो, तर त्याला जल्प नाही करत, त्याचं वेदन डायरेक्ट. म्हणून म्हणले संसारात शब्दाचा भाव पकडतो आणि धर्मात शब्द. आंतरजल्प हा आत्म्याच्या चांगल्याच नाही, मला तो जल्प म्हणजे आत्मानुभूती नाही. म्हणजे मी इथं सूत्र सांगते, ती सूत्र तुम्ही न उठ हलवता, न दात हलवता, न जीभ हलवता तुम्ही ती रिपीट केली विचारात, तुम्ही आंतरजल्प, पण जल्पातच आहे फक्त अंतर, आणि मी बोलते ते बहिर्जल्प आंतरजल्प. आणि त्याच्या आतील म्हणजे मी म्हणले ना मी भगवान आत्मा आहे, मी भगवान आत्मा आहे म्हणून मध्ये गॅप दिलेला असतो, त्या गॅप मध्ये असं ती अनुभूतीकडे गेलो, तो अनुभूतीकडे. पण आपण ज्ञानाला बसले असताना म्हणतो की मय एक अखंड चैतन्य मूर्ती, असं म्हणता तोपर्यंत बाहेर आहे, मार्ग तर तोच आहे, समय मार्ग तर तो आहे, पण अहमेक खलु शुद्धोदय पिंड ज्योती स्वरूप पाठ करून घेतलं. आणि ध्यानाला बसताना पण ते म्हटल्यानंतर पण आपण त्याच्यात नाही अटकत का, अडकतच आहे. म्हणून सांगितलं की मग शब्दच आहेत ना, ते पण अभ्यास करून त्याचं भावभासन झालं पाहिजे. आता 1.5 वर्षाचं बाळ झालं तर त्याला मूर्ख आहे का म्हटलं की त्याला भावभासन होतंय, त्याला रुसतंय लगेच रुसायचं, फुगायचं, रडायचं केव्हा कुणाचं सगळं त्याला किती लहान असताना कळतंय. मग आता आपल्याला आपण लहान आहे अजून इथं जिनवानीच्या अभ्यासात, आपल्याला तो अभ्यास इतका झाला पाहिजे की अतिंद्रिय महापदार्थ म्हटलं की आपल्याला भावभासन झालं पाहिजे त्याचं. म्हणजे जे गाथ्यांमध्ये दिले ना, नामं देव नामनो किंवा कुठलेही नवे मृत्यू कुतुंबी नवे कुठल्याही गाथ्यात अशा छान छान संमती, तर त्या गाथा म्हणताना आपल्याला असा मी अनुभव आला.
आणि त्यासाठी आळवायचं त्या गाथा अशा पुन्हा 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 एकाच गाथीवर पुन्हा पुन्हा म्हणजे आपण म्हणतो ना अरसम रोम गंधम तर ते अरस स्वरूपी चैतन्य गंध चैतन्य गंध आपल्याला त्यात आपण स्वतःला त्यात ठेवायचं. आता हे जे समजलंय ना सगळं तुम्हाला, तर तुम्ही ध्यानाचा स्वतः प्रयोग करा आणि त्याच्यामध्ये फार विषय घेऊ नका, फार शब्द घेऊ नका. एक शब्द घ्या आणि त्यातून मला भाववासना होती का नाही, मी कशी करू शकतो, प्रॅक्टिकल करा. जसं आता त्यांनी सांगितलं की मी अरस स्वरूप आहे, मी शुद्ध आहे. काय काय सांगायचंय काय त्यातून, मी शुद्ध आहे म्हणजे काय आहे, कसं आहे. एका शुद्ध शब्दावर एक तासभर चिंतन करू शकतो. तुम्ही तिथं ती बघा त्याच्या टीकेत ते 38वी गाथा सांगायचं, त्याच्या टीकेत शुद्धता आणि सगळं ध्यान शिबिर केलंय ते व्यवस्थित भाव केलंय, व्यवस्थित. आणि म्हणजे द्रव्यसंग्रह वगैरे 172 गाथा प्रवचनसार 20 म्हणजे वस्तू ते स्वरूपाचं ध्यान निर्णय झाल्यावर करायचं तर पकडून घेणार. 172 ध्यान करायचं प्रवचनसारची. मग त्यांनी 20 बोल दिले. आत्मा इंद्रियाच्याद्वारे जाणारा नाही, इंद्रियवाला प्रवचनसार झालं त्यांचं मस्त आत्ताच. आहेत. प्रवचनसार त्यांचं झालंय आता. हे असं आपण त्यात बघायचं, आपण ध्यान केलेलं त्याचं मेळ घालायचा. आमचं झालं भरपूर, पण आम्हाला जे मेन पाहिजे ते काही सापडलं नाही. आता ठीक आहे ना, आपल्याकडे असं सगळी झालंय. सामग्री गोळा झाली. हो हा, काय झालं नाही असं नाही, खूप काम झालंय. आता फक्त तुम्हाला पुढं पण सरकायचं. स्थिरतेने बसावंच लागेल बरं का. असं म्हटलं होत नाही हे शक्य, आता असं होणार नाही. पाऊण तास काय होऊ दे नाही तर नको होऊ दे, बसावं तर लागेलच. असं ज्ञानाला सूक्ष्म म्हणजे असं काही ज्ञान लगेच भरकटणारं ज्ञान लगेच असं येत होत नाही शकत नव्हती. म्हणजे पण मी जेव्हा वीरसागर महाराजांचं ते ऐकलं आणि त्यांचे एक ध्यानावर आहे नाही ते पिंडच नाही, वीरसागर महाराजांचं मी तुला पाठवलं ते इतकी सुंदर वाटले. तेव्हापासून मी आता अर्धा तास तरी बसायला लागली. नाही तर मी 5 मिनिटात अक्षीबळ असे चुरचुर सुटायची की केव्हा. नाही ठीक आहे ना, जाऊ देत. पण आता अर्धा तास बसायला लागली. शरीरामध्ये जर नसेल ना अनुकूलता, तुम्हाला ज्या पोझिशन मध्ये बसायचं त्याच्यामध्ये बसा, पण उपयोगाला केंद्रित करायला पाहिजे. एवढं सांगायचं होतं महाराजांना. पण आकुलता करून बसून नाही होणार. नाही, तर उपयोग ठीक आहे. लागला तर शरीराची कुठलीही तक्रार पडणार नाही. उपयोग नाही लागला की शरीर इकडे वळवायचं तेच ना, महाराजांच्या वेळेस पण तेच झालं. जेव्हा ध्यान शिबिरात बसायला लोक आली ना, त्यावेळेस तिथं त्यांनी पण तेच म्हणले, आम्ही नाही बसू शकत 10 दिवस असं. महाराज म्हणले तुम्ही झोपा, तुम्ही बसा, तुम्ही वर चेअर घ्या, मला काही हरकत नाही, फक्त ध्यान सांगायचंय आम्हाला. ध्यान म्हणजे ज्ञानाची पर्याय, शरीराची नाही. की शरीर असं ठेवलं म्हणजे ध्यान असं करतोय म्हणजे ध्यान झालं असं नाही. ज्ञान कुठं लागले, उपयोग जिथं आहे फळ ते मिळणार आहे. बसलो इथं भलेन, उपयोग जर घरी असला. आणि ध्यान शिबिराचा एक्सपिरियन्स पण सांगितलं लोकांनी. तेच ज्यांना गुडघ्याचा त्रास होता ते सहज बसू शकले 10 दिवस. आणि सगळ्यात नंतर महत्त्वाचा विषय पण केला, कमी झाल्या त्यांच्या. आत्म्याला विषय पण केला, पण आत्मा ध्यानामध्ये परकाच राहिला. आपणत्व बुद्धीनं तो जाणला नाही तर सम्यक्त्वाची प्राप्ती नाही. विषय आत्म्याला केरून बसलाय. आपणत्व म्हणजे तिथं मी रूपाने जाणायचंय, ते तो भाग महत्वाचा आहे. तेच भावभासन करायचं, मी रूपाने जाणण्याचं भावभासन करायचं आत्म्याला आहे. नाहीतर आत्मा जाणला पण तो परकाचा आहे, अजून परक्याच्याच कोटीत अशा पद्धतीनं कार्य होतंय तिथं तर नाही होणार. म्हणजे महाराजांनी पण सांगितलं ध्यान शिबिरामध्ये, हा मी आहे एवढ्या शब्दावर तुम्ही चिंतन करा किंवा त्यातून पकडा विषय जो आहे तो. मग तिथं महाराजांनी आहेवर दाखवलं होतं. आहे कोण आहे, आहे म्हणताना अस्तित्वाची भावभासना होती. मी आहे, आहे बघा ना, कोण आहे विचारा की प्रश्न स्वतःला. हा, मग त्या आहेतून अस्तित्वाची भावना दाखवली, स्वभाव दाखवला. मीच ज्ञानमय आहे, मी ज्ञानमयच आहे, मी ज्ञानमय आहेच. ती कुठं आपण ट्रेस करतो, जोडायचं कुठं जोडायचं, मीचला, ज्ञानमयला का आहेला. महत्वाचं आहे आपलं अस्तित्व. कुठून पण जावा ना, ते शब्द शेवटी तुम्हाला आत्मा दाखवतायत ना. तुम्ही एन केन प्रकारेनं पकडा, पण त्याला तो विषय धरला तर समजणार काय आहे आत्मा. मग तुम्ही आहेतून जावा, ते मी मधून गेल्या. म्हणजे त्यांनी तेव्हा ध्यान केलं तेव्हा त्यांना मी मधून जास्त भावभासना झाली. दोन्हीकडे पण आहे, बरोबर आहे की त्याचा निर्णय आहे, पण मी रूपाने ते जाणीवेत आलं पाहिजे. मी म्हणजे प्रत्यक्ष. एक वाटतं की हा माझाच विषय आहे, म्हणजे तो इतका
परके केलेले शास्त्र लिहिल्या गेले, बरोबर आहे. संस्कार केले ना, आपल्या आचार्यांनी किती कष्ट घेतले ना आपल्याला आम्ही पण इथपर्यंत आलो. तेच ना, म्हणजे काय म्हणायचं, मीला मी म्हणून समजून घ्यायला इतकं परिश्रम करावा लागला आनंद भाव घेत आलो. कष्ट नाही तू बसा म्हटलं की येतंय. मी शुद्ध आहे. अवघड आहे म्हणलं की येत नाही नाही एवढे म्हणते. कष्ट करतोय असं ते म्हणताय तो. आज मला माझी ओळख घ्यायला की जे माझं माझ्याजवळ आहे हा, पण पण त्याला त्याला शोधायला शोधायला वेळ लागून राहिला. मराठी एक गाणं आहे ना, मी लय कष्ट आहे. का असं झालं तर महाराजांनी एक उदाहरण दिलंय बरं का. म्हणजे जयश्री मा, काल मी कॅसेटमध्ये ऐकलं महाराजांच्या की म्हणले गाढव असतं ना, गाढव सुद्धा गढूळ पाणी पित नाही ते पाणी स्थिर होऊ देते, ते स्वच्छ झालं ना वरचं पाणी पिणार, गढूळ पाणी पित नाही. मग तुम्ही पण काय करायला जाताय हो, गढूळ ज्ञानातून बघायला जाताय स्वतःला. म्हणले सगळं अशुद्धी पसरली आहे ज्याच्यामध्ये रागद्वेष आहे, ज्यात इंद्रिय ज्ञान आहे, त्या ज्ञानाने कसं पकडणार आहे आत्म्याला. स्वच्छ करा त्याला. ते करणार कसं, होणार कसं, जेव्हा आत्मा दिसणार आहे तेव्हा ते ज्ञान पण स्वच्छ झालेलं आहे. विकार म्हणजे मन शांत करणं आधी हे जरुरी आहे. आणि संस्कार आहेत ना आपल्याला अनादीपासून, हे इंद्रियातूनच पाहण्याचे, इंद्रियातूनच जाणण्याचे, हे संस्कार खूप तीव्र आहेत आपले. म्हणून आपल्याला वाटते की मी नाही जाणू शकत कर्तृत्वाची भाव खूप असते. मग त्याला सांगितलं ना की भांड आहे आणि ते खरकट आहे समजा, त्याला खूप जास्त चिकण बसलेलं आहे, फार दिवसांपासूनचं चिकण आहे. कसं काढणार तुम्ही ते? धुवायचे तर खळखळून काढणार, कसं काढणार निकी? धुवायचे तर ते किती रेटा मारावा लागेल त्याला, म्हणजे किती श्रम द्यावे लागतील, जरा शक्ती लावावी लागेल. मग म्हणले इथं आत्मा असं सहजासहजी मिळणार आहे का हो? इतकं घट्ट बसलेलं आहे ना मिथ्यात्वाचं चिकन आपल्यावर, इतके हे शरीराच्या मीचे संस्कार इतके घट्ट आहेत ना, त्याला काढायचं तर लावा ना रेटा, पाय दुखणार, डोकं दुखणार, सगळं दुखणार तिथं, पण तिथं तुम्हाला श्रम लावावे लागणार. एक दुसरं त्याच्या बरोबर उदाहरण दिलं. तिचं समजा ह्या रूम मध्ये 10 वर्षाचा अंधार आहे, 10 वर्ष खोलीत, आणि आता लाईट लावली, किती वेळ लागणार अंधार जायला? तसं मिथ्यात्व जायला किती वेळ लागणार? जेव्हा सम्यक्त्व म्हणजे अनुभव करणार त्यावेळेस मिथ्यात्व गेलं. अवघड म्हणून बसलो ना तर नाही, मग सोपं म्हणून बसलो म्हणजे काय आपल्याला मायाचार नाही करायचा की हो बा, तसं पण नाही. पण जर ही कन्सेप्ट अवघडच आहे, ते मला जमणारच नाही तर हे संस्कार आपणच केले. जमणार नाही म्हटल्यावर संस्कार केले, त्याचा उदय आला जमणारच नाही. तर मला का जमणार? मी पण जीवच आहे, का नाही मला जमणार? इथं सांगितलं आबाल गोपाल सगळ्यांना जमतंय, मग मला का जमत नाही? म्हणून पुरुषार्थ करत राहायचं, शेवटी ज्याची त्याची योग्यता. आणि मग म्हणजे काय येतं, कशावर येतं की 5 समूह जेव्हा येतील तेव्हा आपल्याला होईल. पण ते सगळं निमित्त झालं ना, परावर झाला, त्याच्यावर येऊन मग आमची गाडी थांबते. खरा जेव्हा उपादान येणार ना, म्हणजे उपादान जसं त्या सिंहाचं उपादान जागृत झालं तर 4 नृतीधारी मुनी आले. करणार त्यावेळेस 5 समूह समूहाने गोळा करायचे, कारण परद्रव्याला गोळा करणार नाही. म्हणजे जेव्हा आपला हे होईल, पुरुषार्थ होईल, उपादानाची निमित्त हजर योग्यता महाराजांचं उदाहरण. निमित्त माहित नाही, ते मुलगा परीक्षा देत असतो, परीक्षा देणार असतो, पेपर अवघड गेला म्हणून बसला रडत. काल लगतीच आता काय पुरुषार्थ करायचंय म्हणजे नाही, ते म्हणजे का रडतोय, जाऊ दे आता, झाली गोष्ट झाली, आता त्याचा विचार करू नका. मग गेला खेळायला, मग खेळतच बसला. मग आई म्हणली का अभ्यास नाही करा, आता तू सांगितलं की रडू नको, पुढच्या पेपर चांगला अभ्यास कर. नाही, कान धरून आत आणलं त्याला, म्हटले अभ्यास करायचं नाही का? मग तो म्हणतो की तूच सांगितलं ना, जसं होणार आहे तसं होणार आहे, कशाला रडतोय, मग कशाला मी करू अभ्यास? मग त्याला त्यांनी थप्पड मारली आईने आणि सांगितलं कालच्या पेपरसाठी हे सांगितलं होतं, उद्याच्या पेपरसाठी नाही. म्हणजे भूतकाळासाठी लावायचं दैव, वर्तमान आणि भविष्यासाठी सांगितलं पुरुषार्थच करायला पाहिजे. नाहीतर तुम्ही भविष्य काय दैवावर अवलंबून घेऊन निवांत. आणि पुरुषार्थच आपल्या हातात आहे, म्हणजे तोच आपण करू शकतो. बाकीचं हे निमित्त आनंद हे सगळ्या पराधीन गोष्टी आहेत. आणि आतापर्यंत त्या पराधीन गोष्टी मी निमित्तच गोळा करत राहिलो, म्हणून तर सगळा कार्यभाग संपला. म्हणणं ना, निमित्ताधीन ज्याची दृष्टी आहे त्याचं कार्य कधीच होणार नाही. जसं त्या सिंहाचं उपादान जागृत झालं तर तिथं हजारो सिंह होते का नाही, पण ते 4 नृतीधारी कुणाला आले बरोबर उपदेशाला, त्यांना कसं कळलं? म्हणजे बरोबर निमित्त हजर होते. म्हणून आपली शक्ती वाढवा,
निमित्त तिथं आपोआप हजर होते. त्या 100 मध्ये आपण पण असणार आहे माहिती का तुम्हाला? जंगलात तिथेच बाहेर बसलेले बाजूला दिसते. असं 4 मुली तिथं बोलत बसते. समोरच्या किती वेळ जाऊन आलो की जाऊन आलो ना. पण नाही आवडलं ना ते मग झालं नाही. पाहिले असं ना आपण फुलपत्ती फुलपत्तीच बघत बसते. म्हणून आपण नाट्यशाळेत रडलो पण आणि गेलोच नाही तिकडे गंधकुटीकडे. असं किती खंत व्हायला पाहिजे त्याची पण की आपल्याला सगळं मिळालं पण त्याचा आपण भाव नाही करून भाववासना केली नाही, अवलंबन घेतलं नाही. आता असं मी सिमंदर भगवानांचं जेव्हा हे करते तेव्हा असं वाटतं प्रभू आले तुमच्या इथे तर आता यायचं तर डायरेक्ट तुमच्या 8व्या भूमीतच यायचं, कुठकडे नाही यायचं. ध्यान सांगायचं होतं तसं. हो ध्यान सांगा. झकाशास्त्र जाणा जप करताना तसे ठेवायचे, न करताना ठेवलं तर चालतंय. रिलॅक्स. हा मी चैतन्य स्वरूपी आहे, ज्ञानमय तत्व आहे, नित्य ज्ञानमय आहे, शुद्ध ज्ञानमय आहे, सामान्य ज्ञान स्वरूपी मी आहे. मती, श्रुत, अवधी, मनपर्यय, केवल ज्ञान या सगळ्यांमध्ये काय सामान्य आहे ते पहा. ज्ञान सामान्य पहा. ती मती आहे का, श्रुत आहे का, अवधी आहे का, मन आहे का, केवल आहे ते पाहू नका. सामान्य ज्ञान हाच मी आहे. जानन स्वरूपो जाणा हा मी उपयोग स्वरूपी आहे. उपयोगाचा उपयोग करायचा आहे. या क्षणिक उपयोगाला त्रिकाली उपयोगाशी एकमेक करून पाहायचं आहे. अभेद रूपाने पाहायचं आहे. जाणा शरीराहून अत्यंत भिन्न असा हा मी अशरीरी आहे. शरीर शेजारी म्हणून पाहता आले पाहिजे. अशरीरी स्वरूपो न्यायक स्वरूपो निर्भार स्वरूपो सहज आहे, सरळ आहे. जाणा निश्चिंत स्वरूपी मी आहे. स्वाधीन आहे, स्वतंत्र आहे, स्वयंभू आहे मी. स्थिर स्वरूपी मी आहे. उपयोगाला स्थिर करा. क्षणाक्षणाला हलतोय हा उपयोग. ज्ञानावर भटकण्यासाठी तडपडतोय हा उपयोग. पण या ज्ञानोपयोगाला एकच ज्ञेय बनून विषय द्या. निज ज्ञेय, निज ज्ञानमय तत्व हेच याचे विषय बनण्याचा प्रयत्न होऊ द्या. न्यायक स्वरूपो